आपण बघत आहोत रोटेशनल डायनामिक्स, हा आपला फर्स्ट चॅप्टर 12चा आणि त्यातले बरेच व्हिडिओ आहे आधी तुम्ही बघितले. आता आपण आज डिस्कस करणार आहोत अँग्युलर मोमेंटम, त्यालाच आपण म्हणतो मोमेंट ऑफ लिनियर मोमेंटम. बघा, प्रत्येक स्टेप तुमच्यासमोर लिहून तुम्हाला शिकवण्यात मला खूप आनंद वाटला असता, पण आपल्या व्हिडिओचा टाईम वाढतो आणि मग कंटेंट कमी होतात. त्यामुळे कमी वेळात जास्त कंटेंट यावे म्हणून मी आधी सगळं लिहून घेतलं आहे. तुम्ही प्रयत्न करा ते समजून घेण्याचा. ओके, जी क्वांटिटी आपण बघत आहोत ती आहे अँग्युलर मोमेंटम. अँग्युलर मोमेंटम आपण एलनी दाखवतो. काय? अँग्युलर मोमेंटम. या अँग्युलर मोमेंटमलाच म्हणतात मोमेंट ऑफ लिनियर मोमेंटम. अँग्युलर मोमेंटम और मोमेंट ऑफ लिनियर मोमेंटम. आता बघा, लिनियर मोमेंटम तुम्हाला माहिती आहे पी. सो पी ला ॲनालॉग क्वांटिटी कोणती आहे? ए. पी इज द लिनियर मोमेंटम, एल इज द अँग्युलर मोमेंटम. ओके, डिफाईन आपण असं करू शकतो, द क्वांटिटी इन रोटेशनल डायनामिक्स ॲनालॉगस टू, सिमिलर कोणाशी आहे? लिनियर मोमेंटम सोबत. ॲनालॉगस टू लिनियर मोमेंटम इज नथिंग बट द अँग्युलर मोमेंटम एल. द क्वांटिटी इन द रोटेशनल डायनामिक्स विच इज ॲनालॉगस टू द लिनियर मोमेंटम, जी लिनियर मोमेंटम सोबत शी ॲनालॉगस आहे, सिमिलर आहे, त्यालाच आपण काय म्हणतो? अँग्युलर मोमेंटम, आणि दाखवतो ती आपण कॅपिटल एलनी. ओके, तर त्याचे डेरिवेशन बघू आपण. एक्सप्रेशन फॉर द अँग्युलर मोमेंटम इन टर्म्स ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया. मोमेंट ऑफ इनर्शियाच्या फॉर्ममध्ये आपल्याला त्याचा फॉर्म्युला डिफाईन करायचा आहे. त्यासाठी आपण डेरिवेशन घेणार आहे. महत्त्वाचं डेरिवेशन आहे. आपण एक रिजिड बॉडी कन्सिडर केली आहे. हिअर वी कन्सिडर ए रिजिड बॉडी, इट हॅविंग एन नंबर ऑफ पार्टिकल्स ॲज वी डिस्कस प्रिव्हियसली. जसं आपण आधी डिस्कस केलं आहे तसंच एक रिजिड बॉडी घेतली आहे की ज्याचे इट कन्सिस्ट ऑफ एन नंबर ऑफ पार्टिकल्स. सिम्प्लिफिकेशनसाठी आपण तसं कन्सिडर करतो. त्यामधलं जे विविध पार्टिकल आहेत त्यांचे मासेस सपोज M1, M2 अप टू Mn आहेत आणि त्यांचं परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम द ॲक्सिस ऑफ रोटेशन सपोज R1, R2, Rn आहे. आपण असं, तुम्ही एक्सप्लेनेशन जरी मी लिहिलेलं नाही तरी तुम्ही लिहायचं जर तुम्हाला क्वेश्चन आला. Consider a rigid body. It consists of n number of particles, and for simplification we consider it is formed by n number of particles having masses m1, m2 up to mn, and they are at a distance r1, r2, rn from the axis of rotation. असं तुम्ही मेन्शन करायचं. ओके, this body is revolving with constant angular momentum, with constant angular velocity omega. ओमेगा या कॉन्स्टंट अँग्युलर व्हेलॉसिटीने ती फिरत आहे. जरी व्हेलॉसिटी, अँग्युलर व्हेलॉसिटी जरी कॉन्स्टंट असली तरी रेडाय वेगवेगळे आहे, डिस्टन्स वेगवेगळे आहे. त्यामुळे लिनियर व्हेलॉसिटी मात्र किंवा लिनियर स्पीड मात्र बदलणार आहे. त्यामुळे आता आपल्याला बघा, इथे आपण काढणार काय आहोत? एल. एल मीन्स अँग्युलर मोमेंटम. आणि अँग्युलर मोमेंटम हा जो आहे इट इज नथिंग बट द आर इंटू पी, किंवा आपण त्याला मोमेंटमच्या जर क्रॉस प्रोडक्ट जर आपण त्याला प्रोडक्ट फॉर्ममध्ये जर घेतलं, इट इज आर क्रॉस पी वेक्टर फॉर्ममध्ये. एल बार इज इक्वल टू आर क्रॉस पी बार. जर त्याला आपण क्रॉस साईन जर काढलं तर आपण अँगल कुठला घेतो? साईन अँगल. म्हणून मग त्याला घेणार आपण आर पी साईन थिटा. ओके, आर इज द परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम द ॲक्सिस ऑफ रोटेशन अँड पी इज द लिनियर मोमेंटम. तर मग आता डिराईव्ह करताना आपण कसं करणार आहोत? आपल्याला डेरिवेशन तर काढायचं आहे, पण डेरिवेशनसाठी आपल्याला लागणार काय आहे? आर आहे. पी म्हणजे काय आहे? पी मीन्स लिनियर मोमेंटम, तो असतो मास इंटू व्हेलॉसिटी. काय असतं? मास इंटू व्हेलॉसिटी. म्हणून मग आपल्याला इथून स्टार्टिंग काय करायचं आहे? V1, V2, V3 प्रत्येक पार्टिकलसाठी काढायचं. नंतर मग पी काढायचा प्रत्येक पार्टिकलसाठी. नंतर त्याला आरनी मल्टिप्लाय करून आपल्याला प्रत्येक पार्टिकलचा एल मिळेल आणि मग त्याचं ॲड करून आपल्याला टोटल अँग्युलर मोमेंटम मिळेल. ही आपलं रफ स्केच झालं. हे जरा तुम्ही लक्षात ठेवलं तर तुम्हाला डेरिवेशन काढणं अत्यंत सोपं जाईल. काय करायचं आहे तुम्ही की अँग्युलर मोमेंटम म्हणजे आर पी. मॅक्झिममसाठी आपण जर साईन 90 घेतला तर तो साईन 90 म्हणजे 1 येईल. लक्षात ठेवायचं आहे. मॅग्नेट्यूड फॉर्ममध्ये आर पी येईल. आर पी पी मीन्स एम इंटू व्ही. म्हणून मग स्टार्टिंग व्हेलॉसिटीनी करायची, V1, V2 घेत जायचं. नंतर मग P1, P2 काढायचं. नंतर मग L1, L2 काढायचं आणि टोटलसाठी ॲडिशन करायची. ह्या सिम्पल स्टेप लक्षात ठेवायचं. नंतर मग डेरिवेशन करणं सोपं जाईल. बघा, हे आपण कन्सिडरमध्ये केलं होतं.
ओके, आता आपण घेणार आहोत व्हेलॉसिटी ऑफ फर्स्ट पार्टिकल V1 हॅव्हिंग मास m1. V1 मीन्स R1 ओमेगा, जो आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे V इज इक्वल टू R ओमेगा. तसंच आपण V1 घेतलं R1 ओमेगा, V2 घेतलं R2 ओमेगा अँड अप टू Vn मीन्स Rn ओमेगा, जो आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे तोच आपण इथे घेतला आहे. आता बघा, फॉर फर्स्ट पार्टिकलसाठी आपण ज्याचं मास m1 आहे त्याचं लिनियर मोमेंटम सुरुवातीला काढून घेऊया. बघा, लिनियर मोमेंटम आपण P1 नी दाखवलंय. काय आहे? P1. मोमेंटमचा फॉर्म्युला काय असतो? लिनियर मास इंटू व्हेलॉसिटी. म्हणून मग इथे आपण P1 इज इक्वल टू मास इंटू व्हेलॉसिटी म्हणजे m1 V1, पण फर्स्ट पार्टिकलचं आहे म्हणून मग 1 त्याला आपण बेसला लिहिलंय. ओके, आता V1 म्हणजेच काय आपण काढलेलं आहे बघा, R1 ओमेगा. मग तो इथे पुट केला, V1 मीन्स R1 ओमेगा. हे झालं m1 R1 ओमेगा इज द लिनियर मोमेंटम. ओके, आता फर्स्ट पार्टिकलसाठीच आपण काय काढणार आहोत? अँग्युलर मोमेंटम. परत अँग्युलर मोमेंटम L1 घेतलं फर्स्ट पार्टिकलचं. अँग्युलर मोमेंटमचा फॉर्म्युला काय आहे? R इंटू P. फर्स्टसाठी 1 घेतलं, R1 P1. ओके, R1 ॲज इट इज. P1 ची व्हॅल्यू आपण जी काढलेली आहे ती इथे पुट केली, R1 इंटू m1 R1 ओमेगा, m1 R1 ओमेगा. आता हा इथला R1 आणि हा R1 काय होईल? R1 स्क्वेअर. मग हा m1 इथे लिहिलाय, R1 इंटू R1 R1 स्क्वेअर इंटू ओमेगा. मग आपल्याला L1 किती मिळालं? m1 R1 स्क्वेअर ओमेगा. असंच आपण प्रत्येक पार्टिकलचं काढू शकू, म्हणजेच L2. सिमिलरली आपण L2 लिहू शकतो, फक्त 1च्या जागेवर 2, m2 R2 स्क्वेअर ओमेगा. L3 जर घेतलं तर m3 R3 स्क्वेअर ओमेगा. ओमेगा कॉन्स्टंट आहे, कॉमा आहे हा. नंतर Ln मीन्स अँग्युलर मोमेंटम फॉर nth पार्टिकल, इट इज mn Rn स्क्वेअर ओमेगा. ओके, आता टोटल इथे बघा, जो काही मोमेंटम आहे अँग्युलर मोमेंटम याची डायरेक्शन अलॉंग द ॲक्सिस असते, अपवर्ड डायरेक्शन. ओके, अलॉंग द ॲक्सिस आहे प्रत्येक. L1 L2 L3 यांची डायरेक्शन सेम आहे, त्यामुळे टोटलसाठी आपण त्याची ॲडिशन घेऊया. मग टोटल अँग्युलर मोमेंटम L मीन्स L1 प्लस L2 अप टू प्लस Ln. त्याची व्हॅल्यू आपण जी वरती काढल्या त्या पुट केल्या बघा इथे. ओके, आता यात कॉमन काय निघणार आहे? फक्त ओमेगा. ओमेगा ब्रॅकेटच्या बाहेर घेऊ, बाकी सगळं ब्रॅकेटच्या आतमध्ये लिहून घेऊ. m1 R1 स्क्वेअर प्लस m2 R2 स्क्वेअर प्लस अप टू डॅश प्लस mn Rn स्क्वेअर. आणि हा ब्रॅकेट म्हणजेच काय आहे? समेशन ऑफ I इज इक्वल टू 1 अप टू n mi स्क्वेअर इंटू आय, जो तुमच्या ओळखीचा आहे. काय आहे हा? मोमेंट ऑफ इनर्शिया. तर मग या ब्रॅकेटच्या ऐवजी आपण इथे आय लिहिला आहे. देअरफॉर L इज इक्वल टू I इंटू ओमेगा. आय मीन्स मोमेंट ऑफ इनर्शिया आणि ओमेगा इज अँग्युलर वेलॉसिटी आणि L काय आहे? अँग्युलर मोमेंटम. ओके, सो अँग्युलर मोमेंटम L इज इक्वल टू आय ओमेगा. जसं लिनियर मोमेंटम आपण दाखवतो P इज इक्वल टू m इंटू V नी, म्हणजे व्हेलॉसिटी अनालॉगस टू ओमेगा. ही झाली लिनियर व्हेलॉसिटी, ही झाली अँग्युलर व्हेलॉसिटी. मास जो आहे इट इज अनालॉगस टू मोमेंट ऑफ इनर्शिया अँड P इज अनालॉगस टू L. लिनियर मोमेंटम, अँग्युलर मोमेंटम. सो दिस इज ऑल अबाउट अँग्युलर मोमेंटम ऑफ ए रोटेटिंग बॉडी. ओके, तर आपण नेक्स्ट महत्त्वाचा टॉपिक बघू, तो म्हणजे टॉर्क्यू. ओके, तो बघूया. आता बघा, एक्सप्रेशन फॉर द टॉर्क्यू, TORQUE, जो आपण टॉनी दाखवतो. कशाने दाखवतो? टॉनी दाखवतो. हा सुद्धा आपण इन द टर्म ऑफ मुवमेंट ऑफ इनर्शियाच्या फॉर्ममध्येच आपण त्याचं डेरिव्हेशन काढणार आहोत. ओके, जसं आपण तिथे सांगितलं होतं की तुम्हाला मी सांगितलं होतं की आपण स्टार्टिंग केली होती फॉर्म्युल्याने. आता इथे सुद्धा बघा, आपल्याला काढायचं आहे टॉर्क्यू. टॉ म्हणजे काय असतो? जसं आपण फोर्स घेतो लिनियर मोमेंटममध्ये, तसंच लिनियर मोशनमध्ये आपण फोर्स ही क्वांटिटी घेतो, तसंच अँग्युलर मोशनमध्ये किंवा रोटेशनल मोशनमध्ये ॲनालॉगस क्वांटिटी आहे टॉर्क्यू. फोर्सला टॉर्क्यू हा ॲनालॉग आहे, सिमिलर आहे. ओके, मग टॉर्कचा फॉर्म्युला काय असतो? R क्रॉस F, किंवा जर मॅग्निट्यूडमध्ये घेतला तर तो असतो RF. R मीन्स मुवमेंट आर्म किंवा परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम द ॲक्सिस ऑफ रोटेशन आणि ॲट द पॉईंट वेअर फोर्स इज अप्लाइड. फोर्सचं अप्लिकेशन आणि त्याचं डिस्टन्स ॲक्सिसपासूनचं. आणि फोर्स तुम्हाला माहिती आहे. मग टॉ इज इक्वल टू काय? R क्रॉस F. आणि F मीन्स मास इंटू ॲक्सेलरेशन. ओके,
मास इंटू ॲसेलरेशन. मग इथे जसं आपण तिथे V1 V2 पासून स्टार्टिंग केली तसं आपण इथे A1 A2 पासून स्टार्टिंग करणार आहोत. तर ही स्टेप लक्षात घ्या. ओके. आता तिथे आपण घेतलं होतं इट इज मुव्हिंग विथ कॉन्स्टंट अँग्युलर मोमेंटम. आता इथे आपण सांगणार आहोत इट इज बॉडी इज मुव्हिंग विथ कॉन्स्टंट अँग्युलर. तिथे व्हेलॉसिटी घेतलं होतं. आता इथे अँग्युलर ॲसेलरेशन घेऊया. बघा सेम कन्सिडर अ रिजिड बॉडी. इट इज हॅव्हिंग n number of particles and masses m1 m2 up to mn. Perpendicular distance from the axis of rotation is r1 r2 up to rn. Okay, here force एक नवीन टर्म म्हणजे हियर वी शो द फोर्स F1. F1 means m1 a1 means mass into acceleration. Also here F2 means m2 a2. फोर्सला आपण फक्त त्याच्या फॉर्म्युल्यामध्ये शो केलेला आहे. ओके. आणि ही डायरेक्शन आहे बघा फोर्सची. फोर्सची जी डायरेक्शन आहे इट इज टँजेन्शियल टू द मोशन ऑफ. प्रत्येक पार्टिकल हा सर्क्युलर युनिफॉर्म मोशनमध्ये फिरतो जेव्हा बॉडी हा रोटेट होते तेव्हा. हे जे आहे ही डायरेक्शन आहे फोर्सचं. ओके. पण जो काही टॉर्क्यू आहे याची जी डायरेक्शन असते टॉर्क्यूची इट इज अलॉंग द ॲक्सिस ऑफ रोटेशनच असते. ठीक आहे. कन्सिडर जसं आपण केलं तसं केलं आतापर्यंत. दिस बॉडी इज मुव्हिंग विथ कॉन्स्टंट अँग्युलर ॲसेलरेशन अल्फा. ओके. हे आपल्याला इथे लिहायचं आहे की बॉडी इज मुव्हिंग विथ कॉन्स्टंट अँग्युलर ॲसेलरेशन अल्फा. आणि अल्फा जरी कॉन्स्टंट असला तरीही त्या प्रत्येक मॉलिक्यूलला लिनियर ॲसेलरेशन किंवा टँजेन्शियल ॲसेलरेशन जे असणार आहे लिनियर ॲसेलरेशन किंवा टँजेन्शियल ॲसेलरेशन हे डिफरंट असेल प्रत्येक माससाठी. कारण प्रत्येक मास हा वेगवेगळ्या अंतरावर आहे फ्रॉम द ॲक्सिस ऑफ रोटेशन. ओके. देअरफॉर डिफरंट पार्टिकलचे आपण लिनियर ॲसेलरेशन किंवा टँजेन्शियल ॲसेलरेशन जे आहेत ते नोट करून घेऊया. हियर A1 इज इक्वल टू R1 अल्फा जो आपल्याला माहिती फॉर्म्युला A इज इक्वल टू R अल्फा हा फॉर्म्युला माहिती आहे ना आपल्याला. A इज इक्वल टू R अल्फा हा फॉर्म्युला आहे त्याचाच आपण इथे वापर करणार आहोत. बघा A1 मीन्स R1 अल्फा, A2 मीन्स R2 अल्फा अँड सिमिलरली AN इज इक्वल टू RN अल्फा. इथे सुद्धा आपण फॉर फर्स्ट पार्टिकल काढू. फॉर फर्स्ट पार्टिकल फोर्स एक्सपिरियन्स तो किती फोर्स एक्सपिरियन्स करेल while rotating in a uniform while rotating in a rotational motion. F1 is equal to जो वेल नोन फॉर्म्युला आहे m1 a1 हाच घेतलाय आपण. आणि जो आपण इथे याची व्हॅल्यू काढलेली आहे R1 अल्फा ती इथे पुट केली बघा. m1 a1 च्या ऐवजी R1 अल्फा रिराईट करू याला m1 R1 अल्फा. सिमिलरली फर्स्ट पार्टिकलसाठी टॉर्क्यू काढून घेऊ. टॉर्क्यू फॉर फर्स्ट पार्टिकल τ1 इज इक्वल टू R1 अल्फा 1. मॅग्नेट्यूड आपल्याला माहिती आहे R इंटू एफ म्हणजे टॉर्क्यू τ इज इक्वल टू RF R1 F1. हा R1 F1 म्हणजेच काय तर जी व्हॅल्यू आहे ती इथे पुट करू m1 R1 अल्फा. आता इथे बघा हा R1 आणि हा R1 चा स्क्वेअर. मग हा m1 R1 स्क्वेअर इंटू अल्फा असा लिहून घेतलाय आपण. म्हणजे τ1 ची किंमत किती झाली टॉर्क्यू फर्स्ट m1 R1 स्क्वेअर अल्फा. सिमिलरली τ2 इज इक्वल टू m2 R2 स्क्वेअर अल्फा. τ3 इज इक्वल टू m3. ओके. T1 आपण काढलं m1 R1 स्क्वेअर अल्फा. तसंच आपण τ2 लिहून घेऊ m2 R2 स्क्वेअर अल्फा. 1 जो आपण सफिक्स दिला त्याला 2 नी रिप्लेस करा. सिमिलरली τn इज इक्वल टू mn Rn स्क्वेअर अल्फा. आता टोटल टॉर्क्यू ज्या वर्ड टर्म्स काढल्या त्यांचे ॲडिशन करून घेऊ. τ1 प्लस τ2 प्लस τ3 ज्या टर्म्स काढल्या त्या आपण इथे लिहिल्या आहे. आपल्याला कॉमन टर्म जी आहे ती आहे अल्फा. ओके. अल्फा ब्रॅकेटच्या बाहेर लिहिलं बाकी सर्व ब्रॅकेटमध्ये आपण रिराईट करून घेतले. ब्रॅकेटची व्हॅल्यू म्हणजेच काय आहे मोमेंट ऑफ इनर्शिया. ओके. तो आपण मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजेच आय लिहिला आहे. देअरफॉर टॉर्क्यू ऑफ ए रोटेटिंग बॉडी इट इज इक्वल टू I इंटू अल्फा. जसं आपण फोर्स कसं सांगतो फोर्स इज इक्वल टू मास इंटू ॲसेलरेशन तसंच आय म्हणजेच ॲनालॉगस क्वांटिटी मास अँग्युलर ॲसेलरेशन म्हणजेच ॲनालॉगस क्वांटिटी लिनियर ॲसेलरेशन. ओके.